नमस्कार, मी सचिन भोसले. नाशिकमध्ये काही दिवसापूर्वी एका कार्यकर्त्यांनी स्वतःला जाळून घेतलेलं आहे. कारण असं आलेलं आहे, की बाबा शेअर मार्केटमध्ये 16 लाख रुपये हरला तो आणि त्याच्यानंतर त्यांनी आत्महत्या केली. तर सांगण्याचा उद्देश असा आहे, की शेअर मार्केट खाली पडत चाललेलं आहे. शेअर मार्केट कधी खाली पडतं, कधी वर येतं. तसंच आयुष्य असतं माणसाचं. नाव डुबती वर येते, नाव डुबती वरती. प्रॉफिट लॉस हा आयुष्याचा भागच झालेला आहे. कोण जिंकतं, कोण हारतं. शेअर मार्केटमध्ये तुम्ही 16-16 लाख रुपये संपूर्ण टाकता. समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये आहेत, तर ती तुमचे एक हत्यार आहे. तर तुमच्याकडे हत्यारच नसले आणि तुम्ही लढायला गेले, तर तुम्ही लढणार कसे? मग माझा सांगण्याचा उद्देश असा आहे, की तुम्ही तुमचे जे भांडवल आहे, ते भांडवलमधलं लाख रुपये, 50,000 रुपये ते दावला लावा. वाद नाही. पण तुम्ही 10चे 10 लाख रुपये जर लावले, समजा घरातले पैसे लावले, घरच्यांचे पैसे लावले, तर तुम्ही लॉस झाले. तर तुम्ही आयुष्यात कुणाला तोंड दाखवायच्या लायकीचे नाही राहता असं समजता आणि आत्महत्या करता. पण आत्महत्या हा पर्याय नाही. त्याच्यामधून निघण्यासाठी अनेक मार्ग आहेत. तर ज्यांनी कोणी आत्महत्या केली त्याला भावपूर्ण श्रद्धांजली देतो. आणि माझा सांगण्याचा उद्देश असा आहे, की तुम्ही पहिला पेपर ट्रेडिंग करा. पेपरवरती ट्रेडिंग करा, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. म्हणजे जसं की तुम्ही 1000 रुपये लावले, 1000 रुपये लावा. शेअर किती वर गेला बाबा, 1500 रुपयाचा शेअर गेला, तर असं एक पेपर ट्रेडिंग करा. माझा सांगण्याचा उद्देश असा आहे, की तुम्हाला जर नॉलेज नसेल, तर तुम्ही त्या शेअर मार्केटमध्ये झकमारी करू नका. नाहीतर तुम्ही झकमारी करता तर तुमची अशी भूकमारी होईल. तर तुम्ही लक्षात ठेवा, शेअर मार्केटिंग हे प्रोफेशनल लोकांसाठी आहे, ज्यांनी कोर्स केलेले आहेत आणि आपले पैसे हे खूप कष्टाने आपल्या आईवडिलांनी आपण कमवलेले असतात. त्याच्यावरती तुम्ही काळजी घ्यावी मी विनंती करतो. आणि कुणीही आत्महत्या करू नये, नाहीतर मग मी त्याला बॉटल मारेल. धन्यवाद.